शेतकरी मित्रांनो, नमस्कार, शुभ प्रभात. आजचा व्हिडिओ बनवायचा एक मेन उद्देश म्हणजे आपण 2026 मध्ये जर जून मे मध्ये जर आपण हळद लागवड करत असाल तर यानंतर या शेतामध्ये किंवा आपण ज्या शेतामध्ये हळद लावणार आहे त्या शेतामध्ये तिसरं पीक न घेता केवळ ते पीक घेऊन जे सध्या आहे तेच पीक घेऊन त्या रानाची चांगली खोल नांगरणी करा. त्याची चांगली मशागत करा जेणेकरून आपल्याला हळद एक 10 ते 11 महिन्याचं पीक आहे. कारण की ते 11 महिने एकाच ठिकाणी पीक तर धरण्यासाठी त्या जमिनीमध्ये कस असला पाहिजे. आणि आपण जर आता हरभरा घेतला, हरभऱ्याच्या नंतर परत गोबी वगैरे टमाटे असं काही जर घेत असाल तर त्या जमिनीमध्ये कस राहत नाही, जमीन तपत नाही. त्याच्यामुळे बुरशीजन्य रोग मोठ्या प्रमाणात होतात. तर बुरशीजन्य रोग न होण्यासाठी आपल्याला वेळोवेळी जे आहे ते औषधी वगैरे उपचार करावे लागते. कधी कधी कंदसड पण मोठ्या प्रमाणात लागते बुरशी लागल्यानंतर. तर हे न होण्यासाठी, हे चुका टाळण्यासाठी आपण हळद ज्या रानामध्ये घेणार आहे त्या रानामध्ये आता दुसरं पीक न घेता जे हरभरा निघाल्यानंतर खोल नांगरटी करा, त्याला शेणखत वगैरे टाका आणि परत ज्यावेळेस आपल्याला हे करायचं त्यावेळेस परत त्याला रोटर वगैरे करून चांगल्या सऱ्या वगैरे पाडा आणि त्यानंतरच त्याची लागवड करा. नाहीतर काही काही भागामध्ये आपल्याला पाहत आहे जमीन तपत नाही. तपल्या नसल्यामुळे त्याच्यातले जे शत्रू किडे असतात, बुरशीजन्य घटक असतात, ते तसेच सुप्त अवस्थेमध्ये राहतात आणि सतत पावसामुळे बुरशी वाढलेली असते. तर असं न होता आपण ज्या हळद लावणार आहे, ज्या ठिकाणी हळद लावणार आहे, ज्या परिसरात हळद लावणार आहे त्या ठिकाणी आपण आता दुसरं तिसरं पीक न घेता केवळ हळदीचंच लावायचं या उद्देशाने त्या रानाची तशी मशागत करा जेणेकरून आपल्याला चांगलं बेनिफिट होईल. 9 ते 10 महिने पीक एकाच जागी जर राहायचं असलं तर तिथं मुबलक प्रमाणावर अन्नद्रव्य असणं गरजेचं असतं. आणि ते अन्नद्रव्य आपल्याला आपल्या मातीच्या, हवेच्या व आपण दिलेल्या याच्या अनुसार मिळत असते. तर शेतकरी मित्रांनो, आपण जर 2026 जूनला जर मे जूनमध्ये हळद लावणार असाल तर ही तयारी करणं गरजेचं आहे. जेणेकरून आता कुठल्याही प्रकारचं तणनाशक किंवा कीटक चा वापर जास्त करू नका, जेणेकरून याचे अंशच काही राहतील. हां, आपण आता जर 2026 मध्ये ज्या रानामध्ये हळद लागवड करणार आहोत त्याच्यामध्ये आपण ट्रायकोड्रमा जे बुरशीसाठी बुरशीरोधक आणि मित्र बुरशीसाठी चांगले असतात असे औषधी आपण टाकून एक वेगळा प्रयोग पाहू शकतो. तर त्याच्यासाठी आपण ते आता सध्या हरभरा असेल, तूर असेल किंवा गहू असेल, हे झाल्याच्या नंतर किंवा आताही तुम्ही ते टाकू शकता. आणि त्याच्यातले जे काही बुरशीजन्य खराब बुरशीजन्य घटक असतील तर ते मारण्यासाठी ते एक आपल्याला उपयोगी ठरेल. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि एक आपण नक्कीच लाईक करा. आणि या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ टाकलेले आहेत, ते नक्की तुम्ही पाहू शकता. तुमचा जसा सिम्पटम आहेत तसे तसे व्हिडिओ मी बनवलेले आहेत, ते तुम्ही नक्कीच त्या व्हिडिओचा आधार घेऊन आपण पुढील प्रयोग करू शकता. तर 2026 मध्ये चांगल्या बियाण्याची निवड करा आणि ज्या याच्यामध्ये करपा नसेल, ज्या याच्यामध्ये जास्त भेसळ झालेली नसेल अशाच बेण्याची निवड करा. जास्तीत जास्त शेंगा चांगल्या असल्या पाहिजे आणि त्याला मार न लागलेला पाहिजे. जर मार लागलेला असेल तर ते भविष्यामध्ये जास्त जर पाणी झालं तर ते कंद सडून जाण्याचे दाट चान्सेस असतात. तिथं बुरशीजन्य रोग लागण्याची जास्त चान्सेस असतात. हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. साधारणतः आपण बेणं काढल्यानंतर, उदाहरणार्थ आपण 1 तारखेला बेणं जर काढलं, 1 फेब्रुवारीला जर आपण हळद काढली तर फेब्रुवारी, मार्च, एप्रिल असे म्हणजे जवळपास जी सुप्तावस्था असते हळदीची साधारणतः एक 50 ते 60 दिवसामध्ये हळदीची सुप्तावस्था असते. त्या काळामध्ये ते सुप्तावस्थेमध्ये असते. ते जर सुप्तावस्था जर मिळाली तरच ते हळदीची चांगली पुढच्या वर्षी फुटवे वगैरे निघू शकतात. नाहीतर आपण नेमकं मेमध्येच हळद काढली आणि जूनमध्ये लावत असेल तर ते फुटवे वगैरे व्यवस्थित निघू शकत नाही. ते बेणं सक्सेस होऊ शकत नाही. त्याला एक कुपोषित म्हणावं लागेल. तर आपण हळद काढल्याच्या नंतर कमीत कमी सुप्त अवस्थेमध्ये 1.5 महिना राहणे गरजेचं असते किंवा त्याच्या
1-2-10 दिवस कमी जास्त झाले तरी चालेल, जास्त झाले तर चालतील पण कमी नाही, हे लक्षात घ्यायला पाहिजे. जेणेकरून आपण बघू शकतो काही काही रान एकच असतं आणि सर्व योग्यता असते, पण बाजूच्या प्लॉटमध्ये बेणं वेगळं असतं, तर ते बेणं एकदम सशक्त असतं आणि आपलं बेणं फार कमजोर झालेलं असतं. याचं एक कारण असते, कारण की त्याची सुप्त अवस्थेमध्ये तुम्ही पूर्ण होऊ दिली नसते. त्याचा जो काळ असतो तो पूर्ण झालेला नसतो, त्याच्यामुळे आपल्याला जास्त फुटवे दिसत नाहीत. ते किडीला प्रतिकार करू शकत नाही, हे एक आपल्याला ह्याच्यातून लक्षात घ्यायला पाहिजे. तर येणाऱ्या 2026मध्ये आपण जे हळद लागवड करत आहोत, तर हे गोष्ट एक महत्त्वाची आहे. आणि आपण शेणखत वगैरे देत असाल तर नक्कीच आता जे दुसरं पीक आहे, उदाहरणार्थ हरभरा झाला कीच त्या रानामध्ये शेणखत वगैरे टाका, चांगलं खोल नांगरटी करा. नांगरटी झाल्याच्या नंतर त्याला जेव्हा आपण लावणार आहे तेव्हा परत फणकटून घ्या, रोटावेटर करा आणि चांगले रुंदी बेड करा आणि जास्तीत जास्त खोलवर जशी हळद लावता येईल ते तसं बघा. खोलवर गेलं आणि गेल्याच्या नंतर परत पाऊस कमी जास्त झाला तर त्याला ताण सहन झाला पाहिजे. परत स्प्रिंकलर साठी त्याला थोडी योग्य जागा सोडा आणि जास्त दाट पण करू नका आणि जास्त विरळ पण करू नका. सेम साधारणतः माझ्या अनुभवानुसार 10 क्विंटल एकरी बेणं गेलं पाहिजे. याचं आपल्याला एक भानासपणे 10 क्विंटलच्या आसपास बेणं एकरी आम्ही सोडतच असतो. त्याच्यामुळंच ॲव्हरेज येतात. कमी जर झालं तर आपल्याला ड्रिपला पण तेवढाच खर्च लागतो, स्प्रेला पण तेवढाच खर्च लागतो, ड्रिचिंगला पण तेवढाच खर्च लागतो. पण 6 क्विंटल 5 क्विंटल बेणं टाकलं तर पाहिजे तेवढं उत्पन्न आपल्याला मिळू शकत नाही. साधारणतः 10 माणसं असले तर तर ते लवकर काम फास्ट होतं आणि 2च माणसं जर असले तर ते 10 माणसाचं काम करू शकत नाही. तसं तर 10 फुटवे असेल तर 10 फुटव्याला 1-1 ग्राम जरी जास्त जर झालं तर 10 ग्रॅम वाढत आहे आणि एका फुटव्याला 2च किंवा 4च ग्रॅम जास्त होतात तर 6 ग्रॅमनं आपण मायनस आहोत. तर हे लक्षात घेता आपल्याला हळद लागवड करताना या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे. व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, आपल्यासाठी आहे आणि सर्वांसाठी आहे. तर आज मकर संक्रांतीनिमित्त तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. दिवसाचा प्रारंभ आपण व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे. माझे व्हिडिओ कसे वाटतात ते तुम्ही नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये टाका. काही माहिती पाहिजे असेल तर नक्कीच हे करा. तर 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. हळद ज्या रानामध्ये लावायची आहे त्या रानात तिसरं पीक घेऊ नका. जर शेणखत वगैरे टाकत असेल तर आताच टाका आणि त्यांची खोल नांगरटी वगैरे करा. त्या रानामध्ये तण विरहित ठेवा, स्वच्छ ठेवा. त्यानंतर परत त्याला रोटर वगैरे करा. रोटर केल्याच्यानंतर दांड वगैरे पाडा. शक्य झाल्यास एक तुम्हाला एक दुसरा एक मुद्दा म्हणजे ते सुप्त अवस्थेमध्ये जे पिरियड असतो हळदीचा, तर त्या पिरियडमध्येच हळद राहील. नंतरच तुम्ही त्याला लागवड करा. साधारणतः 1.5 महिन्यानंतर हे सुप्त अवस्थेमध्ये हळद राहिली पाहिजे. जेणेकरून आता काही जण जमिनीमध्ये गाडून वरून शेण मातीचं पाणी करून त्याला लेपून ठेवतात, काही कट्ट्यामध्ये ठेवतात. शक्यतो चांगल्या ठिकाणी ठेवलं तरी काही नाही. मी जे आहे ते सिमेंटच्या घरामध्ये कट्ट्यामध्ये ठेवलं होतं तर काही प्रॉब्लेम आला नाही. पण बेणं एकदम निवडलेलं होतं, घरचं बेणं होतं. हे एवढंच नक्की बेणं सडलेलं घेऊ नका, तुटलेलं घेऊ नका, शेंगा तोडू नका. तुम्हाला वाटलंच तर नंतर शेंगा तोडायच्या तर कमी जास्त होत असेल तर तुम्ही तोडून त्याला लावू शकता. पण सध्या या स्थितीमध्ये शेंगा तोडू नका, कारण की परत ते बुरशीजन्य रोग त्याला होतील. लावते वेळेस त्याला ट्रायकोडर्मा लावते कोणी, वेगवेगळ्या प्रकारचे बुरशीनाशक लावतात आपल्या आपल्या याच्यानुसार. तर या गोष्टीची काळजी घ्या. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. व्हिडिओ मोठा झाला तरी व्हिडिओ एक महत्त्वाचा होता, हे लक्षात ठेवा. धन्यवाद.